झी 24 तास एक पाऊल पुढे। तर शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकानंही तब्बल 5 पुरस्कार आपल्या नावावर करत सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार पटकावला। शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक खरं तर या महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांचं आहे। खेड्यातनं आम्ही सुरुवात करून शेतकरी कष्टकऱ्यांनी मदत करून हे नाटक आम्हाला शहरापर्यंत आणलं आणि पुन्हा आम्ही खेड्यात पण आम्ही प्रयोग करतो आहोत। जी अवॉर्ड मिळाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, जी अवॉर्ड संगीताला मिळालेला आहे, लेखनाला मिळालेला आहे आणि सहाय्यक अभिनेत्याला पण मिळालेला आहे। तर असे हे 3 अवॉर्ड आम्हाला मिळालेले आहेत। खरं तर हे सगळे अवॉर्ड या महाराष्ट्रामधले जे सगळे खेड्यातली माणसं आहेत त्यांचे आहेत, आम्ही फक्त त्यांचे हमाल आहोत। यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सुखांत नाटकासाठी मोहन जोशींना मिळाला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आदिती सारंगधरनं प्रपोजलसाठी पटकावला। मला असं वाटतं इतकी वर्ष मनापासून जे काम करते त्यावर आज एक मोहर उमटली पुरस्काराची। अर्थात झीनी माझ्यावर अनेक वेळा ही मोहर उमटवली आहे, हे प्रेम झी मराठीनी, झी गौरवनी मला सतत दिलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्यावसायिक नाटकासाठी मला पुरस्कार मिळाला। विशेष आनंद अशा गोष्टीचा होतो की प्रपोजल या नाटकासाठी मिळाला, कारण यामध्ये मी एका कॉलगर्लची भूमिका करते। एक्साइट नक्कीच आहे। झी अवॉर्ड हे अतिशय प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे। मागच्या वर्षी मला मिळालं होतं मी रेवती देशपांडे आणि ह्या वर्षी मला वाटतं सुखांत या नाटकासाठी मिळालं। अर्थात याचं क्रेडिट रत्नाकर मतकरी, अशोक पत्के आणि मंगेश कदम या तिघांना द्यायलाच पाहिजे, कारण त्या तिघांनी सहकारी कलावंत म्हणजे त्यांना की जेणेकरून एक टीमवर्क ॲज सच आम्ही खूप छान केलं। आमच्या निर्मात्या आहेत सौ अनुराधा वाघ, त्यांनी मनापासून धन्यवाद देईन आणि मला मनापासून खूप आनंद झाला आहे की हे माझं लागोपाठ 2रं वर्ष आहे बेस्ट ॲक्टरचे अवॉर्ड। थँक्यू। शिवाजी अंडरग्राउंडसाठी दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला नंदू माधव यांना। नेपथ्य आणि प्रकाश योजनेच्या पुरस्कारावर प्रदीप मुळे यांनी बाजी मारली। मला प्रपोजल या नाटकासाठी उत्कृष्ट नेपथ्य आणि उत्कृष्ट प्रकाश योजना अशा 2 विभागांमध्ये पारितोषिक मिळालेलं आहे आणि अर्थातच हे माझं साधारण झीचं 10 किंवा 12वं अवॉर्ड असेल, त्यामुळे नेहमीसारखाच एक्सायटेड मी आहे। म्हणजे तरी 10 आधी मिळाली आणि आता आणखी 2 मिळत आहेत म्हणून काही त्याची एक्साइटमेंट कमी झालेली नाही आहे, त्यामुळे खुश आहे। सहाय्यक अभिनेत्री ठरली तेजस्विनी पंडित, तर सहाय्यक अभिनेता ठरला संभाजी तांगडे। सगळे उभे आहेत या नाटकासाठी प्रियदर्शन जाधवनं विनोदी कलावंताचा पुरस्कार मिळवला। पहिलंच अवॉर्ड आहे, याच्या आधी अनेकदा नॉमिनेशन झाली आहेत, पण त्याच्यात एक पॉझिटिव्ह बाजू सुद्धा अशी होती की नॉमिनेशन मिळून अवॉर्ड न मिळण्याचं हे होतं की आणखीन बेटर काम केलं पाहिजे असं वाटायचं। आता अवॉर्ड मिळाल्यानंतर थोडंसं सॅटिस्फॅक्शन आहे, पण मी ते फार काळ ठेवणार नाही। मी 1 तासाभरापुरतं हे अवॉर्ड माझ्या हातात ठेवणार आहे आणि त्यानंतर मी ते ठेवून देणार आहे, कारण मला इथे थांबायचं नाही, याहून पुढे जाऊन भरपूर काम करायचं आहे। सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार संभाजी भगत आणि राहुल रानडे यांना विभागून देण्यात आला, तर वेशभूषा आणि मेकअपचा पुरस्कार गीता गोडबोले यांना मिळाला। ऑफकोर्स खूप आनंद होतो, पण तुम्ही काम करत असताना त्याची अपेक्षा न ठेवता जर का काम केलं तर दिस इज अ फेदर इन द कॅप अँड थँक्स टू झी। एकंदर प्रपोजल आणि शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकांनी सर्वाधिक पुरस्कार मिळवले। सर्वाधिक मानाच्या झी गौरव पुरस्कारावर नाव कोरलेल्या सर्व नाटक मंडळींचे कौतुक करावे तितके कमीच आहे, नाही का? झी 24 तासाठी जयंती वाघधरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।